आपण टाकलेली NPK खते ही 100% पिकाला लागू व्हावी म्हणून आपल्याला जमिनीचं आरोग्य जपणं गरजेचं असते। आपण टाकलेली खते हे 20% लागू होतात आणि 80% वाया जातात, जमिनीमध्ये फिक्स राहतात, जमिनीमध्ये पडून राहतात। त्यामुळे जमीन बंजर होत चाललेली आहे आणि दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे आणि उत्पादन कमी होत आहे। हे होऊ नये म्हणून आपल्याला जमिनीचं आरोग्य नेमकं कसं असायला पाहिजे, जमीन कशी असायला पाहिजे हे शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि हे माहीत व्हावे म्हणून आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। NPK लागू व्हावे यासाठी जमीन कशी असावी हे जर शेतकऱ्याला माहीत असले तर त्या पद्धतीने तो कार्य करेल, त्या पद्धतीने तो जमिनीची काळजी घेईल। सर्वात पहिले आपण बघूया की निरोगी जमीन म्हणजे काय। बघा, जर तुमची जमीन निरोगी आहे हे कसं ओळखायचं। यामध्ये 25% पाणी असायला पाहिजे, 25% हवा खेळती असली पाहिजे, 45% मिनरल मटेरियल असलं पाहिजे आणि 5% ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब असला पाहिजे, तरच तुमची जमीन निरोगी आहे असं समजलं जातं। जर ह्या गोष्टी जर व्यवस्थित नसतील, तुम्ही टाकलेली खते ही पिकाला लागू होत नाही। तुम्ही अतिरिक्त पाणी दिलं, वापसा कंडिशन नसेल तरी सुद्धा ही खते पिकाला लागू होत नाहीत, जास्तीत जास्त फिक्स होतात। त्याचबरोबर तुमच्या जमिनीमध्ये हवा खेळती नसेल, तुम्ही खत टाकू जमीन कडक केली असेल तरी सुद्धा तुमचे NPK खत पिकाला लागू होत नाही। त्याचबरोबर तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे बाकीचे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे सुद्धा असणं गरजेचं आहे। त्याशिवाय सुद्धा आपले खत हे पाहिजे तेवढे लागू होत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं की ऑर्गॅनिक कार्बन हा 1+ असला पाहिजे, तेव्हाच तुमचे NPK खत हे लागू होतात। 5% ऑर्गॅनिक कार्बन जर असेल तर तुम्ही टाकलेली खते जेवढ्या प्रमाणात लागू व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात लागू होतात, अन्यथा ती लागू होणं बंद होतं किंवा ती कमी लागू होतात। आपण टाकलेले नत्र, स्फुरद, पालाश किती लागू होते आणि किती वाया जाते हे बी समजणं गरजेचं आहे। त्यामध्ये नत्र हा 50% लागू होतो आणि 50% वाया जातो, स्फुरद हा 35% लागू होतो आणि 65% वाया जातो, पोटॅश हा 20% लागू होतो आणि 80% वाया जातो। म्हणजे हे वाया गेलेली खते जमिनीत पडून राहतात आणि जमीन बंजर करतात। त्यामुळं आपल्याला याला जास्त उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। आता हे 35%, 20% आणि 50% लागू होण्यासाठी कंडिशन महत्त्वाची आहे। ती कंडिशन कोणती असायला पाहिजे? बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली कंडिशन आहे की तुमच्या पाण्याचा आणि मातीचा pH हा 6.5 ते 7.5 असला पाहिजे, तरच हे वरील दिलेलं प्रमाण लागू होतं। त्यानंतर पाण्याचा TDS हा 150 ते 200 असला पाहिजे, तरच हे खत पाहिजे त्या प्रमाणात लागू होतात। त्याचबरोबर मातीचा कर्ब हा 1+ किंवा 1+ असला पाहिजे व 1 ते 5 असला पाहिजे, तेव्हाच ही खते लागू होतात। त्याचबरोबर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी सुद्धा 1 ते 5 असायला पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं NPK बॅक्टेरियल कॉलनी त्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात असले पाहिजेत। नत्र, स्फुरद, पालाश विरघळणारे जीवाणू त्या शेतामध्ये जास्त असले पाहिजेत, तरच वरील दिलेलं प्रमाण हे तंतोतंत लागू होते। मित्रांनो, हे खत जास्तीत जास्त लागू व्हावं, समजा पोटॅश हा 20% लागू होतो आणि 80% वाया जातो, हा 80% लागू व्हावा आणि 20% वाया जावा यासाठी आम्ही आमच्या कोर्समध्ये भट्टी खत कसं तयार करायचं ते सांगत असतो। मित्रांनो, शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावी, शेतकऱ्याला जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता यावं यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे, त्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर। आणि या कोर्समध्ये आम्ही जीवाणू खते, फर्टिलायझर कसं वापरायचं, विद्राव्य खताचा वापर कधी करायचा, त्यानंतर मातीचं आरोग्य कसं सांभाळायचं, मातीचा pH कसा वाढवायचा, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी कशी वाढवायची, या सर्व गोष्टीचं बेसिक नॉलेज आम्ही या कोर्सच्या माध्यमातून देत आहेत। ज्या व्यक्तीला हा कोर्स जॉईन करायचा त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा, मी तुम्हाला डिटेल पाठवेल। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल। सो थँक्यू, विश यू वेल्थ।